आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाजी आपल्याला चतुराईची पाहायला मिळते ती म्हणजे टीम वीर मराठ्यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षित रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथे तुम्हाला एक एक धाव रोखवायची आहे तर दुसऱ्या बाजूला एक एक धाव बनवायची आहे. चल बाउंड्री लाईनची विनंती करतो जे प्रेक्षक आहेत त्यांनी मागं व्हायचं आहे. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का दिला गेल्यात तर बाउंड्री लाईनच्या प्रेक्षकांना विनंती करतो आपण पडदा सोडायचा आहे. मित्रांनो क्रिकेट चाहत्यांना विनंती करतो की आपण पडदा सोडायचा आहे आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं मित्र म्हणेन टीम अर्णव 11 या संघाला 7.5 लागली की काय. एका मागोमाग एक एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. संघ मालकाचा विश्वास तुम्हाला इथे जिंकायचा आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बाद आपण यू मिस आय विल डेफिनेटली पुन्हा एकदा दे धक्का इरादा बक्का ठोकडी दे. पहिला चेंडू फेस करत असताना इथे फुलटॉस चेंडू होता त्याला तटवलं गेलं तिथे मिळते ती म्हणजे फक्त डिक्लेअर स्वरूपातील धाव प्राप्त केली जाते. आता अंडरआर्म क्रिकेट म्हटलं गेलं तर तुम्हाला बॉक्स टाईप क्रिकेट पाहायला मिळते आणि या बॉक्स टाईप क्रिकेट मधूनच येणारा खेळाडू आपल्याला ओरम क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. परंतु आता ओल्ड इज गोल्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला तिथे सुरक्षित रक्षण पाहायला मिळते. संघ मालकानं जो विश्वास आपल्यावरती दाखवलाय ना त्या विश्वास पात्र इथे खेळी करावीच लागणार आणि आपल्या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाचा वाजवी केस समाप्त झाला. क्रिकेट मंडळी 4 आपल्याला खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात आणि एकंदरीत धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धाव. धोक्याची घंटा असेल ती म्हणजे अर्णव 11 या टीम्सला. आपल्या संघ मालकानं जो विश्वास दाखवला त्या विश्वासाची पात्र खेळी करावीच लागली. इथून पुढे समोरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते तिथे सुरक्षित रक्षण परंतु फंबलिंग पाहायला मिळते. थोडीशी गपली इथे मिळतील 2 धाबा. या 2 धावांनी धावसंख्या 7च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दिवानगरीमध्ये आज क्रिकेटचा कुंभमेळा भरलाय की काय. हो भरला गेलाय. अर्थात साई प्रतिष्ठान हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. फक्त नाव नाही तर अखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची धमक चमक सर्व काही पाहायला मिळते. ते साई प्रतिष्ठान याच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे सुरक्षित रक्षण पाहायला मिळते परंतु इथे थोडीशी गफलत पाहायला मिळते. तिथे सुरेख धाव मिळाली जाते. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओल्ड इज गोल्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षण सुरेख देखील पाहायला मिळते. ते धक्का भेटला असता परंतु मैदानाच्या आतमध्ये काय होते मंडळी घाईत घाई चष्मा सापडत नाही अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे तुम्हाला मनोरंजनच आज पाहायला मिळणार. इथे डान्सिंग ग्राउंड पाहतो आपण काय घडते मैदानाच्या आतमध्ये विकेटचं होतंय पतन. मी तर म्हणेन वीर मराठा या टीम्सने अर्णव 11 या टीम्सला ढगात पाठवले की काय. 5 प्लेयर्स मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहिलं. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. आता पुढील जबाबदारी कशी घेतली जाणार तिथे एक धाव घेतली जाईल का. हो डिक्लेअर स्वरूपाची ही धाव प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवा वासीकरांनाच पडलेलं गोड स्वप्न अर्थातच आपल्याला श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललो तब्बल 9च्या घरामध्ये 5-9 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक हानामारीचं षटक रेमटीचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळेल. अजित पाहायला मिळतात. क्रिकेट प्रेमींना विनंती करतो की आपण पडदा सोडायचा आहे आणि या स्पर्धेचा मनमुराद आरंभ घ्यायचा आहे कारण की हे वेळ आहे क्रिकेटचं. क्रिकेट माणसाला काय करू शकतं आजपर्यंत पाहायला मिळते. इथे डान्सिंग लावून खेळण्याचा प्रयत्न परंतु चतुराई गोलंदाजीची कमाल परंतु इथे अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. अवंत धाव. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे जोरकस बॅट फिरवली होती परंतु काय करतं हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते
परंतु एकच म्हणेन, गोलंदाजी मार्कवर अजित, ज्याच्या नावात जीत आहे तो अजित गोलंदाजी मार्कवर. इथे नो बॉलचा इशारा काढते काय मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन तर ट्रम्प कार्ड यूज करावा लागेल. नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या भरली जाते. धावफलकावरती जावेत आपण. शेवटचं षटक प्रारंभी असताना अजून एक धाव गणली जाईल. धावफलक 14 आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये अर्णव 11 अर्थातच पाहतो आपण आनंददादा कदम यांच्या मालकीचा संघ. पुढचा चेंडू इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु तो प्रयत्न देखील असफल राहिला गेला. पुढचा प्रश्न, डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या दिशेचा मारा. मैदानाच्या आतमध्ये करतोय का हा बॅट्समन. इथे पुन्हा एकदा डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला. तिथे सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर एक धाव गणली जाईल. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 15च्या घरामध्ये. पुढचा चेंडू डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे फक्त मिळेल एकच धाव. सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पाहता आपण 4 षटकांचा वाजवी खेळ. तर आता आपण 19 धावाची चिरफाड करणारी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा झाल्यात. 19 धावेची आवश्यकता असेल. सलामीर जोडी आपल्याला पाहायला मिळते. वीर मराठा या संघाच्या माध्यमातून प्रशांत आणि अजितची सलामीर जोडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला अर्णव विले या संघाच्या माध्यमातून सचिन पाहायला मिळते. नावात सर्व काही सचिन जांभळे आपल्याला पाहायला मिळतील. आता त्याच्यावरती कसर असेल, त्याच्यावरती आज प्रभुत्व असेल की या टीम्सला कसं थांबवलं जाईल. कारण की कमी धावांचा इथे तुम्ही धावा बनवल्यात परंतु आता या धाव्या रोखायच्या आहेत. सलामीर जोडी आपल्याला वीर मराठा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रशांत आणि अजित, ज्याच्या नावात जीत असा अजित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. अवघ्या 16 वर्षाच्या आयुमध्ये ज्या क्रिकेट प्रेमीने या टेनिस क्रिकेट विश्वाला अखंड लेदर बॉल क्रिकेट
विश्वाला स्वप्न पडलं. अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि सचिन आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न, तिथे मिळेल एकच धाव. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मंदार कदम आणि विक्रम म्हणून यांच्या मालकीचा संघ वीर मराठा नामात सर्व काही. ती खेळी करणार का? इथे पुन्हा एकदा पाहतो आपण टॅप उडवण्याचा प्रयत्न झाला गेला. एक धाव. आता इथे एक धाव रोखावी लागेल, ती म्हणजे अर्णव इलेव्हन या टीम्सला, कारण की तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे. उधळून करून चालणार नाही. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण स्टेप आउट करण्याचा प्रयत्न राहिला असफल. म्हणजे या खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा पाहायला मिळतोय ते देखील पाहणं गरजेचं राहील, किंतु परंतु चालणार नाही. इथे व्हाईट बॉलचा इशारा, यालाच म्हणतात आधीच कर्जबाजारी त्या तोसणी शेजारी. अगोदर धावा कमी आहेत, मग ती धाव कशी गणली जाईल. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. इथे एक धाव. चातुर्य क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते प्रशांत यांच्या माध्यमातून. धावफलकावरती जावेत आपण 4 धावा. सुखकर प्रवास करावा लागेल 19 धावांसाठी. पुढचा चेंडू टॅप उडवण्याचा प्रयत्न, तिथे सुरेख क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आता क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल अर्णव इलेव्हन या टीम्सला. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील सफल राहिला गेला. इथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. पहिले षटक समाप्तीचा इशारा पाहतोय पंचांच्या माध्यमातून आणि फक्त धावा बिनबाद. गोलंदाजी मार्ग फॉर वैभव म्हणजे आनंद. आज अर्णव इलेव्हन या संघासाठी तुम्हाला आनंद निर्माण करावा लागेल. असं म्हणतात 8-1-8 8-2 16. पाहूयात या सामन्यामध्ये कोण वर्चस्व करणार आपलं ते देखील पाहणं गरजेचं राहील. वैभव वरती दारमदार असेल, परंतु आता प्रशांतला अजितला देखील हात खोलावे लागतील. ज्याच्या नावात जिततो अजित. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, यालाच म्हणतात रात्रभर केलेलं चॅटिंग आणि विकेटचं होतंय पतंग. पहिला दे धक्का लागला मित्र म्हणजे सलामीर जोडीला फोडण्याचं काम कोणी केलं असेल, अर्थातच याच गोलंदाजानं. वैभव म्हणजे आनंद. आता हीच गोलंदाजी करावी लागेल. वैभवला एकच करावा लागेल, चिकट्या बॉलर बनावा लागेल. म्हणजे आपल्या खिशातील एकही चॉकलेट खाऊन देणार नाही अशी गोलंदाजी करावी लागेल. परंतु इथे पंचांच्या माध्यमातून पाहतो आपण नो बॉलचा इशारा देण्यात आला. कुठली ही ना, तर सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल माऊली कृपा, तर दुसऱ्या बाजूला गोरांग इलेव्हन. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस करायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा पाहतो. पुन्हा एकदा पाहतो चातुर्य क्रिकेट आपल्या मैदानाच्या आतमध्ये घडते काय. इथे आतापर्यंत जी किमया केली गोलंदाजांनी, त्याच्या साजीशी खेळी करताना तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागतंय. धावफलकावरती जावेत आपण. धावफलक जाऊन पोहोचलो तब्बल 7च्या घरामध्ये. 7 धावा. आता खांद्याला खांदा लावून साथ द्यावी लागेल आणि विजय प्रस्थापित करावा लागेल. दोन्ही संघाच्या टाचण्या कशा फासफूस करत असतील या पहिल्या सामन्यामध्ये. वर्चस्व गाजवावं लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते वैभव. इथे समोरच्या बाजूने मारलेला फटका, तिथे रनआउटचा धोका होईल का? हा धोका लागला. इट्स आउटचा इशारा पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून.
2 धाब्या, म्हणजे दिन दहाडे चोरी करण्याचा प्रयत्न झाला गेला या दोन बॅट्समनच्या माध्यमातून. 10 फलकावरती जावेत आपण. 10 फलक जाऊन बोललो तब्बल 16च्या घरामध्ये. षटक समाप्तीचा इशारा. फक्त 3 धाबेची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 12 आणि 3 धाबेची आवश्यकता. पुढचं षटक कोणाच्या खांद्यावरती असेल. धाबा रोखायच्या आहेत एका बाजूनं आणि एका बाजूने धाबा बनवायच्या आहेत. फक्त विजयासाठी 3 धाबा पासून वंचित असेल तो म्हणजे वीर मराठा. आणि या श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग मध्ये पहिला विजय मिळवणार कोण हे देखील पाहणं गरजेचं राहील. चला पीसी फायटर्स कॅप्टन्स आपण यायचंय त्वरित. पीसी फायटर्स 3 धाबा बनवायच्या लागतील विजयासाठी. टॅब उडवण्याचा प्रयत्न झाला गेला. तिथे सुरेख देखील क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हे क्षेत्ररक्षण पहिल्या षटकापासून होणे गरजेचं होतं. नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे या चेंडूवरती 1 धाव. फक्त पाहतो आपण पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आणि संघ विजयी 12. फक्त एका धाबेची आवश्यकता असेल. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आणि पाहतो आपण 2025 मध्ये पर्व क्रमांक 14 मध्ये पहिला विजय प्रस्थापित कोणी केला असेल. अर्थातच मंदारदादा कदम आणि विक्रम मंडे यांच्या मालकीचा संघ वीर मराठा. थँक्यू सो मच. पीसी संघाचा कर्णधार सामना चालू व्हायच्या अगोदर जर का कर्णधार आला नसेल तर त्याला 2 रनची पेनल्टी असेल. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की शांततेने आपण सामना पाहायचा आहे आणि कर्णधारांना विनंती आहे की 2 रनची पेनल्टी लागेल. कोणालाही माफ केलं जाणार नाही. सर्व नियम सर्वांसाठी आहेत हे नियम. रमेश बांद्रे कृपया टॉच उडून घ्या. टॉस देखील केला जातो प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते. एसपी या संघानं भाजपानं क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आणि आमंत्रित केलं आहे ते म्हणजे डीसी फायटरच्या संघाला फलंदाजीसाठी. तर आपण सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जातोय वीर मराठा या टीमच्या या खेळाडूला. प्रशांत सावंत या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची काय खेळी राहिली गेली, खऱ्या अर्थानं दुहेरी भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोण टॉस जिंकलाय? टॉस कोण जिंकलाय?